पत्राची सुरुवात करू एका महत्त्वाच्या बातमीने। संसद मार्ग पोलीस ठाण्यातून इंडिया आघाडीचे खासदार बाहेर पडले। इंडिया आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी जवळपास 1 तासानंतर सोडले। इंडिया आघाडीचा केंद्रीय निवडणूक आयोग कार्यालयावरील मोर्चा संसद परिसरातच अडवण्यात आला। इंडिया आघाडीतील खासदारांनी निवडणूक आयोगाच्या दिशेने मोर्चा काढला। या दरम्यान राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदारांना पोलिसांनी काही काळ ताब्यात घेतलं होतं। राहुल गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या मकरद्वार ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढला। एक्चुअली बात नहीं कर सकते, रियलिटी ये है क्योंकि सच्चाई देश के सामने है और ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है, ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है, कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है, वन मैन वन वोट की लड़ाई है। इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए। मात्र दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे सर्व आंदोलक खासदारांना रोखण्यात आलं। माननीय निवडणूक आयोगाच्या ज्या चुका आहेत त्या माननीय राहुल गांधी यांनी दाखवलेल्या आहेत। एकच नाव 4-4 ठिकाणी आहे। ही निवडणुकीला सरकार आणि काय झालंय आता मागच्या विधानसभा महाराष्ट्रात झाल्या त्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवसापर्यंत मतदार यादीत नाव ऍड होतंय। असं कधी होतं? कधीच असं नव्हतं। शेम 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 शेम। क्या कहेंगे मैम डिटेल करके पुलिस हम शांतता मार्ग से ही हमारी लड़ाई जारी रहेगी। तो अब आगे किस तरह से मैम करेंगे? महात्मा गांधी जी को आदर्श मानते हैं, उसी तरह हम आगे लड़ाई करते रहेंगे। मैम क्या 30 लोगों को परमिशन दी गई है? मोर्चा दरम्यान एका महिला खासदाराची तब्येतही बिघडली। यावेळी राहुल गांधी स्वतः बसमधून खाली उतरले आणि महिला खासदारांना त्यांच्या गाडीतून उपचारासाठी पाठवलं आणि परत बसमध्ये बसले। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या खासदारांना संसद मार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। काही खासदारांना बसमधून तर काही खासदारांना व्हॅनमधून पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। तिकडे निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले होते। मोर्चा रोखण्यासाठी जागोजागी बॅरिकेडिंग लावण्यात आली। पोलिसांनी रोखल्यानंतर अनेक खासदारांनी बॅरिकेडवर चढण्याचा प्रयत्न केला। पुलिस ने परमिशन नहीं दी। जब सरकार ऑपोजिशन से डरती है तब पुलिस को आगे करती है। आज एलओपी और सारे इंडिया अलायंस के जो फ्लोर लीडर्स हैं उनको डिटेन करवा रहे हैं। सपा प्रमुख अखिलेश यादव तर बॅरिकेडवरून उडी मारून दुसऱ्या बाजूला पोहोचले। ये इससे बड़ा सबूत और क्या होगा कि ये पुलिस के दम पर वोट रोकते हैं, पुलिस के दम पर वोट पड़वाते हैं। रामपुर बाई इलेक्शन में देखा हम लोगों ने, कुंदरकी के चुनाव में देखा, मीरापुर में देखा, तो अधिकारी मिलकर के लूट करा रहे हैं, डकैती करा रहे हैं, बेईमानी करा रहे हैं। पोलिसांनी खासदारांना रोखल्यानंतर सर्व खासदार जागेवरच धरणं आंदोलनावर बसले। क्या कहेंगे आप? हाँ, लगभग 30 के लगभग एमपीज की परमिशन थी इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया से। उनमें नंबर ज़्यादा होने का उनको डिटेन किया गया। उनको बताया गया कि 30 की परमिशन है, कोई भी 30 लोग आप में से आ सकते हैं, बट नंबर उनका काफ़ी ज़्यादा था, उसके कारण उनको डिटेन किया। जागेअभावी जास्तीत जास्त 30 जणांची नावं कळवावीत अशी विनंती आयोगाने केली होती। मात्र मोठ्या संख्येने खासदार या ठिकाणी जमले। अखेर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊत आणि सागरिका घोष यांच्यासह इतर अनेक खासदारांना ताब्यात काही काळ घेतलं होतं। विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी बनावट मतदार यादी मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत। देशात मतचोरीच्या आरोपावरून सध्या देशातील राजकारण तापले। राहुल गांधींनी मतदार यादीतील अनियमिततेबाबत गंभीर आरोप केले। या मुद्द्यावरून राहुल गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या मकरद्वार ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढला।